जी. कुलकर्णी यांच्या डोह काळीमा या कथासंग्रहातून गुंतवळ नावाची कथा. रस्त्यापासून चांगल्या 7-8 मैलांच्या अंतरावर 2 नकट्या टेकड्यांआड धुळीत पसरलेल्या कुत्र्याप्रमाणे मुदवाड खेडे पसरले होते. 4-6 झोपड्या, वसावसा ओरडणारी कलंगी कुत्री, अशक्त हडकुळे बैल आणि हाडांच्या गाठीवर कातडे ताणलेल्या अंगाचे शेतकरी या साऱ्यांचा तो एक गुंतळाच होता. तेथून लांबवर एखाद्या जुनेऱ्याप्रमाणे पसरलेल्या धुळीच्या आंधळ्या पसाऱ्यावर मध्ये मध्ये लिंबाची किराटी झाडे विकल उभी होती. अशा 8-10 झाडांच्या आड मोठ्या मोठ्या ढेकळांचा पुरळ उठलेले एक शेत उसवून पडले होते. त्याला पाठीशी घालून गवती छपराची एक बोंद्री झोपडी उभी होती व तिच्या फाटक्या वळचणीतून मळकट चेंगट धूर बाहेर पडत होता. मुदवाडच्या जवळ चाललेल्या धरणकामाच्या जागेवरील ते सुभाष हॉटेल होते. तेथून फरलांग 2 फरलांगावर धरणाचे काम चालू होते. सावकाश पावसातून चाललेल्या रेड्याप्रमाणे बांधकाम पूर्ण झाले म्हणजे 4-5 मैलांच्या पसाभरातील ओहळांनी वाहून जाणारे पावसाचे अर्धांड पाणी एकाच रुंद आवाजाने वाहू लागेल व सध्या नुसते खडे उकडणाऱ्या दगदगीत भूमीत नवे कोंब फुटू लागतील. डेप्युटी इंजिनियरच्या घरी धरणाच्या मॉडेलचे चित्र लावले होते. ते फार आकर्षक होते, पण त्याला अद्याप अवकाश होता. आता ठिकठिकाणी प्रचंड घड्या खोदून झाल्या होत्या. काही ठिकाणची जमिनीवरील टेंगळे नाहीशी झाली असून अद्याप नवखी अशी पिवळसर मऊ माती उन्हात रखरखू लागली होती. नाक फेंदारलेल्या लाल बेडकाप्रमाणे दिसणारे बुलडोझर मध्येच गुरगुरत हिंडत दूर ड्रेजरच्या प्रचंड दातांनी उभ्या टेकड्या विस्कळीत होत या साऱ्या कर्कश तप्त जीवनावर मळक्या हॅटखाली घामाने निथळत असलेले चेहरे शांत हिंडत या ठिकठिकाणच्या नाड्यांच्या केंद्रांना जुळवण्याकरिता मातीने माखलेल्या निर्जीव चेहऱ्याने शेकडो मजुरांच्या रांगा विव्हल सर्पाप्रमाणे वर खाली सरकत. त्या रांगांना ती माणसे चिंध्या लटकल्याप्रमाणे दिसत. एका विशाल कार्यात आपण भाग घेत आहोत याची त्यांना जाणीव नाही. त्यांच्या बधीर मनाला त्याचा स्पर्श नाही. सकाळी त्यांच्या नावापुढे पुस्तकात खूण होताच त्या लहानशा धक्क्याने त्यांच्या जीवनाला गती मिळते व ओव्हरसिअरने मान हलवली की त्यांच्या एका दिवसाला संपल्याची गाठ पडते. त्यांच्या दमलेल्या डोळ्यांत वणवणत्या उन्हाची झळ आहे, भुकेची धार आहे. टेकड्यांमागे सूर्य कल्ला की तितक्याच संथ निर्जीवपणे ते सुभाष हॉटेलकडे परततील. सारा दिवसभर अस्ताव्यस्त फेकलेली पोरे उचलून ते वाट चालू लागतील. उसवलेल्या वस्त्रातून एक धागा काढून टाकून द्यावा त्याप्रमाणे दिवस जातो. दुपारी 2च्या सुमाराला मात्र करकरत्या उन्हावर आवाजाचा ओरखडा नसतो. बुलडोझर जेथल्या तेथे स्तब्ध राहतात. हॅट्स कुठेतरी नाहीशा होतात आणि टेकड्या ओरबाडून निर्माण झालेल्या लहान सहान कोनाड्यात श्रांत निथळत्या मजुरांच्या सावल्या अंग आकसून बसतात. सरदारजी असताना अनेकदा या भयान भूतवेळी सुद्धा ड्रेजरचे काम चालू असे. वरील टेकाडावरून खूप खाली काम करणाऱ्या ड्रेजरकडे पाहिले की तो काड्यांच्या पेटीतल्या झुरळाप्रमाणे वाटे, पण त्याने आपले विशाल लोखंडी दात उघडून हावरेपणाने क्रौर्याने
भुसभुशीत भिंतीचा लचका तोडला की वासरा एवढा तुकडा इकडून तिकडे होऊन आधीच निर्जीव होऊन पडलेल्या मातीच्या ढिगात कोसळत असे. हा उन्हाचा कड गेला की पुन्हा ते मजूर दिसत. एखाद्या प्राण्याच्या कातड्यावर माशा बसून ते थरथरावे त्याप्रमाणे तो उजाड जिवंत वाटे. पण 4च्या सुमाराला तेथे एकही कारकून किंवा ओव्हरसिअर दिसत नसे. त्यावेळी या साऱ्या पांढरपेशांची गर्दी सुभाष हॉटेलमध्ये होत असे व तेथे नवे चैतन्य दिसे. 4 वाजता तेथील टपालाची वेळ होती. त्या सुमारास कोणीतरी एकदम चिमटल्याप्रमाणे ते झोपडे डोळे उघडून बसते व इतका वेळ मरगळून बसलेला फोनो कर्णा उभारून रेकून 2 फिल्मी जीवांचे आंबलेले प्रेम ओकू लागतो. तेथला शिपाई अमीन एक दिवसाआड शहरातून टपाल घेऊन येत असे. पण अनेकदा अमीनला 7 डिग्री ताप येत असे आणि दुसऱ्या दिवशी तो आला की त्याने घेतलेल्या आंबट वासाने आजूबाजूच्या माणसांचे डोके बनबनत असे. इतर काही वेळी जीप गाडीच बिघडत असे. त्यामुळे लाल भडक शर्ट घालणाऱ्या कोणीतरी ते ओतत असल्याप्रमाणे समोरच सारे दात गोळा झालेल्या अमीनला हातात टपालाची पिशवी घेऊन येताना पाहणे हा त्यांच्या भगव्या आयुष्यातील एक उत्कट क्षण होता. हॉटेलात टेबलाजवळ सदूभाऊ बसतो. त्याच्या अंगात काही नाही व त्यावरून सतत घामाच्या धारा ओघळतात. वरील पानांच्या चपरातून लाल मुंग्या अंगावर पडतात. त्यामध्येच डसल्या की किंचाळून तो तेथे प्रथम चपकन थाप मारतो. नंतर तेथून त्या मुंगीचे प्रेत उचलून 2 नखात डोळ्यांसमोर धरतो व तोंड वाकडे करून बाहेर उडवून टाकतो. त्या झोपड्यात तो कुणा मजुरांना पाय ठेवू देत नाही. त्याच्या अंगच्या कुबट वासाने एकदा हॉटेल भरले की खुर्च्या टेबले त्यामुळे दुर्कटून काळवणल्यासारखी वाटत. पण इतरांपैकी कोणी पाऊल टाकताच बाजूला मान देखील न वळवता तो एक सर्वसाधारण आरोळी ठेवून देतो. अरे पांड्या, बघ काय पाहिजे साहेबांना. 3:30-4च्या सुमाराला देशपांडे, जोशी, ओव्हरसिअर, वर्कशॉप सुपरिटेंडंट कृष्णास्वामी, परांजपे, साळवी, कारकून आत येतात व धुळीने भरलेल्या ॲड्स खाली टाकून 2 खुर्च्या व 1 बाक यावर अंग टाकतात. चिखलाचा गोळा दपदिशी खाली टाकावा त्याप्रमाणे पडलेली शरीरे मोडून हालचाल न करता स्तब्ध बसून राहतात. साळवीचा चेहरा नुकतीच काहीतरी विलक्षण बातमी ऐकल्याप्रमाणे नेहमी गोंधळल्यासारखा दिसतो. बाकी साऱ्यांनी आपण खूप बोलावे, आपण बऱ्याच ठिकाणी हिंडलो आहो, या साऱ्या हकीकती इतरांना सांगाव्यात, आपण बोलत असावे आणि साऱ्यांनी उतावे कानांनी ऐकत राहावे असे त्याला फार वाटते. पण तो तोत्रा आहे. त्याचे ओठ हलताना पाहून बाकीचे त्याच्याकडे प्रथम उत्सुकतेने पाहत 1 मिनिट, पण नंतर त्यांचे ओठ तसेच वळवळत राहत आणि पहिला शब्द बाहेर पडण्यास बक्कळ 1 मिनिट लागे. त्यामुळे कंटाळून बाकीचे दुसऱ्या विषयावर बोलू लागत व अगदी ओठांवर आलेली साळवीची हकीकत तशीच न बोलता गुदमरून जात असे. एखादी गोष्ट त्यालाच आपुलकीने सांगावी असा जिव्हाळा त्याच्याविषयी कुणालाच वाटत नाही. आता
इतक्या दिवसानंतर तर अंगावर एखादा न भगभगणारा डाग असावा त्याप्रमाणे त्याचे अस्तित्व त्या ठिकाणी झाले होते. उद्या जर साळवी एखाद्या घळईत मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडला असता तर 2-4 दिवस त्याची जाणीवही कुणाला झाली नसती. कदाचित चिकणमातीच्या ओल्या आकृतीवर बोटे रुतवून त्या खुणा तशाच वाळू द्याव्यात. त्याप्रमाणे साऱ्या बरगड्या दाखवणारे अडकुळे कुत्रे झोपडीच्या पुढे पडून असे. ते मात्र 1-2 वेळा ओरडले असते. साळवी कधीतरी पैशाला एक मिळणारे लाकडासारखे घट्ट पिवळे बिस्किट त्या कुत्र्यापुढे फेकत असे. ऑफिसमध्ये पगार पत्रकावर सही व बाहेर त्याला पाहताच त्या कुत्र्याचे शेपटी हलवणे या 2 टोकांनी बांधलेले साळवीचे एकाकी दुःखी मन त्या बकास रखरखलेल्या माळावर एखाद्या मरत असलेल्या सरड्याप्रमाणे पडले होते. कृष्णस्वामीच्या कपड्यावर तेलाचे मोठमोठे डाग पडले आहेत व त्यावर धूळ पडल्याप्रमाणे ते नायट्याप्रमाणे दिसतात. देशपांडेला बुटांची सवय नाही, त्यामुळे त्याच्या जळत असलेल्या बोटांवर मोठमोठे फोड उठले आहेत. तो बूट काढतो, भोके पडलेले पायमोजे सोलून बाजूला टाकतो व पाऊल उचलून त्यावर फुंकर घालतो. नंतर शर्टाची बटणे मोकळी करून तो घाम पुसू लागतो. हुश्य, काय उकडतंय, अंग बटाट्यासारखं रटरट शिजतंय नुसतं, तो पुटपुटतो. जोशी त्याच्याकडे अगदी चिडूनच पाहतो. या अशा निबर उद्गारांची त्याला उबग येते. या अशा जळत्या माळाकडे पाहून अशा निर्लज्ज भेंडाळलेल्या शब्दांखेरीज दुसऱ्यांना काही म्हणताच येत नाही की काय कुणास ठाऊक, असे त्याला वाटते. गेली 2 वर्षे भेटेल तो माणूस दररोज 50 वेळा काय उकाडा आहे म्हणतो आणि ते शब्द ऐकताच जोशी अंगावर घाण पडल्याप्रमाणे आकसतो. त्याचेही अंग घामाने निथळत आहे आणि शर्टसुद्धा तुकड्या तुकड्याने अंगाला चिकटला आहे. आपण सारेजण जळत्या पडद्यावरील आकृती असल्याप्रमाणे त्या उन्हाच्या विशाल पसाऱ्याला चिकटलो आहो असे त्याला वाटते व त्याच्या मनाची वेडी तगमग होते. म्हणे उकाडा फार होतो, बोलला गाढव, तो स्वतःशीच म्हणतो. हा जोशी प्रथम आला त्या दिवशी दररोज दाढी करत असे. कामावर असताना घालावयाचे कपडे निराळे आणि फिरायला जाताना सिल्क शर्ट व पनामा विजार असा त्याचा पोशाख असे. पण आल्यानंतर दुसऱ्याच आठवड्यात भोवतालच्या वणवण आयुष्याची बुरशी त्याच्यावर चढली. आजूबाजूला पसरलेला बोडका माळ आणि अर्ध्या तासात अंगावर बोडभर चढणारी धूळ पाहून त्याचे मन आटल्यासारखे झाले. आता एकच पॅन्ट तो निगरगट्टपणे 15-15 दिवस वापरतो, पण रात्री मात्र त्या भयाण माळावर त्याला अगदी एकाकी वाटते. आपण अशा परक्या तिरसट मुलखात येऊन फसलो ही जाणीव एकदम भानावर होते व निवळ भाबड्या असहाय कोंडून राहिलेल्या विडीमुळे त्याचे मन रडकुंडीला येते. त्याला BA व्हायचे होते, एका छोट्या शहरात मास्तर व्हावे, तुळशीला स्तब्धपणे शालीन मंजिरा याव्या, तसे आयुष्य घालवावे असे त्याला वाटे. नवीन पिढी तयार करावी, समाजाला आकार आणावा वगैरे काही नाही. नवीन पिढी गेली खड्ड्यात. खूपशी पुस्तके वाचता येतात, आपल्या आवडत्या विषयावर कुणाशी तरी बोलता येते म्हणून ते त्याचे स्वप्न. पण दुप्पट पगारावर त्याच्या वाट्याला हे भयाण आंधळे आयुष्य आले. हे दैत्यांप्रमाणे निर्बुद्ध वाटणारे मित्र भोवती जमले. पांड्या
पाणी आणखी. देशपांडे खच्चून मोठ्याने ओरडतो. पांड्याला ते ऐकू जाते व तो पाणी आणायला आत वळतोही, पण सदुभाऊला आपल्या मालकपणाचा विसर पडत नाही. बसल्या बसल्यास तो खेकसतो, पांड्या, अरे पाणी दे त्यांना. थोड्या वेळाने पांड्या कोमट झालेल्या पाण्याचा एक लठ्ठ तांब्या आणून टेबलावर ठेवतो व तेथेच नखे चावत उभा राहतो. पांड्याचे बावळट तोंड नेहमी किंचित उघडे असते. नासक्या पाणचट दुधासारख्या चेहऱ्याला रुंद शिंपल्याप्रमाणे कान ताट चिकटलेले, प्रमाणापेक्षा जास्त लांब, सैल हातापायांचे हे गैदी पोर तेथे काम करणाऱ्या प्रत्येकाच्या ओळखीचे होते. त्याला कपडे सदुभाऊकडून मिळत. आता त्याच्या अंगातील सदरा नवीनच होता, पण तो मळून तकतकीत घाणेरडा झाला होता. त्याला नवा सदरा दिला त्या दिवशी सदुभाऊने नगारा वाजवायचा तेवढाच शिल्लक ठेवला होता. आज पांड्याला नवा सदरा दिसला. संभावितपणे सदुभाऊ प्रत्येकाला सांगू लागला, म्हटलं, आई वेगळं पोर, आम्हाला आमच्या पोरासारखंच की. अहो, इतक्या आतड्यानं आम्ही त्याला वागवतो तरी लोक बोंबलतातच माझ्या नावानं. ऐकणारा निमूटपणे मान हलवत असे, कारण सदुभाऊचे आतडे बाहेर दांडीवर वाळत घातल्याप्रमाणे सगळ्यांना माहीत आहे. त्या दिवशी त्याने पांड्याला उगाच 4-5 मैलांतील साऱ्या झोपड्यांत हिंडवून आणले आणि रात्री चहा पिताना पांड्याने ओट्यावर पैशा एवढा चहा सांडला. त्यावेळी त्याने 5 बोटे ऐसपैस पसरून असा रगेल रपाटापाठीत हाणला की पांड्याच्या पाठीवर 2 दिवस अगदी 5 बोटे अगदी मोजून घ्यावीत. एखाद्या झुडपाला कोळ्याची पांढरी जाळी चिकटावी त्याप्रमाणे दिसणाऱ्या पश्चिम डोंगर उतरणीवरील एका खेड्यात पांड्याच्या बापाचे एक छोटे दुकान होते. ते कोणीतरी आकसाने जाळून टाकले. तेव्हा हलाखीची स्थिती सुधारेपर्यंत 4-5 महिने त्याने पांड्याला सदुभाऊपाशी ठेवले होते. गावाबाहेर पडण्याची पांड्याची ही पहिलीच खेप. त्यामुळे गावचा मारुती ओलांडीपर्यंत त्याचे डोळे सारखे गळत होते. पण मारुतीच्या कट्ट्यावर मात्र त्याने अंगच टाकले. मग त्याच्या बापाने त्याच्या पाठीवरून हात फिरवला. उभ्या नांगरासारख्या दिप्पाड शरीराच्या बापाचे हात मात्र लोण्यासारखे होते, सारख्या बिड्या ओढून पिवळसर झालेले. आणि पांड्याला त्याने समजावून सांगितले, अरे तुला 2-3 महिन्यांत आणतोच की परत. तुला काय टाकून देतो, 4-5 तारखेला पैसे पाठवतो, मग ये की कार्ट्या परत. त्या गोष्टीला 5 महिने झाले. रात्री झोपडीत सामसूम होऊन निंबाच्या पानांचा पंखा झरझरू लागला की धगधगणाऱ्या कुंद अंधारात पांड्याचे डोळे गपकन उघडत. त्याला खेड्यातले मातीने सारवलेले घर, अनिर्बंध बोकडासारखे भटकणे आणि आजीचा भाबडा अगळपगळ स्वभाव ही सारी आठवत. नवा महिना सुरू झाला की त्याच्या मनाचा पाय जमिनीवर ठरत नसे. 2 सदरे आणि चड्ड्या यांची गुंडाळी करून तो अगदी हाताशी ठेवी. अमीनच्या येण्याची वाट पाहत असता कामात गोंधळ होत असे. 2-4 कपांचे टवके उडत. सदुभाऊ तो वृक्ष, वैराणमाळ आणि एखाद्या गाठीप्रमाणे ठसठसणारे कोंबडीतील जीवन यापासून एकदा आपण निसटणार याचा आनंद त्याच्या नेबळट फिकट हातापायांवरून 2-4 दिवस निथळत असे. पण त्या दिवसानंतर त्याचे मन पुन्हा निबर बने. डोळे वाळलेल्या भोकरासारखे दिसत आणि तोंड सतत उघडे असल्यामुळे ओल्या मातीच्या गोळ्याला तडा गेल्याप्रमाणे दिसे. 2 महिन्यांपूर्वी
त्याला एक कार्ड आले होते, आणखी महिनाभराने तुला घेऊन जातो, आई आजारी आहे, एवढाच मजकूर त्यात होता. त्यानंतर घराकडून एका शब्दाची माशीसुद्धा उडून त्याच्याकडे आली नव्हती. पांड्याने पाण्याचा तांब्या आणून ठेवताच देशपांडे बदाबदा ग्लासात पाणी ओततो. तेव्हा बचकभर पाणी डचमळून त्याच्या विजारीवर सांडते व थोडे पावलावर पडते. तो खाली वाकून पाहतो. पसरत जाणारा तो ओलावा तापलेल्या अंगावर त्याला फार सुखाचा वाटतो व आणखी थोडे पाणी तो मुद्दामच पावलांवर शिंपडतो. ग्लास उचलून तो घटाघटा पाणी पितो. पाणी पिताना त्याच्या उंच बारीक गळ्याची गाठ बुडबुड्यासारखी वर खाली होते. ते पाहून तेलकट डोके घातलेल्या पाट्यासारख्या चेहऱ्याचा कृष्णस्वामी एकदम खिदळू लागतो. त्याचे हसणे इतके अनावर होते की किंचित खाली वाकून तो मांडीवर थाप मारतो. बाजूला बसलेल्या जोशीला कोपरखळी डोसून हसण्याने मेंगळट निर्जीव झालेले बोट देशपांडेकडे दाखवतो व पुन्हा कापसाचे बोंड फुटल्याप्रमाणे हसू लागतो. काय रे माकडा, काय झालं दात दाखवायला, चिडून देशपांडे विचारतो. कृष्णस्वामी काही बोलत नाही. उष्टे तोंड पुसावे त्याप्रमाणे मनगटाने तोंड पुसतो. समोर बसलेल्या माशांवरून जरदिशी तो उघडा हात फिरवतो व पटकन मूठ मिटतो. मुठीत 2 बोटात चेंगरलेली एक माशी आहे. काळसर ओल्या समाधानाने तो ती खाली टाकतो. व देशपांडेकडे हळूच पाहून मोठ्या कष्टाने हसू लागतो. पांड्या आपले रुंदाळ जून चरबट पवळ्यासारखे हात हलवत बाजूसच उभा आहे. डोक्यावरील आवळ टोपी उगाचच गोल फिरवून कपाळावर पडलेल्या कचाची भगभग तो कमी करतो. कृष्णस्वामी का हसला हे त्याला माहीत नाही, पण तो देखील अंग घुसळून हसू लागतो. देशपांडे त्याच्याकडे मोठ्या कवडीसारख्या डोळ्यांनी रोखून पाहतो. चायचं मॅडच आहे कार्ट, तो खेकसतो. पांड्याच्या चेहऱ्यावरील बावळट निरुपद्रवी आनंद एकदम फुंकून टाकल्याप्रमाणे नाहीसा होतो व त्याचा चेहरा काकुळतो. आकसल्या चेहऱ्याने तो तेथून सटकतो व आतल्या बाजूला उभा राहतो. आत काळवळलेल्या स्वयंपाकघरात एका बसकुऱ्यावर सदूभाऊची बायकोच म्हणता येईल अशी राधा काकू भजी तळते. सदूभाऊची बायकोच म्हणता येईल अशी राधा काकू भजी तळते. तिला सारेजण कोकणी म्हणत. आपले विशाल बूड रोवून ती एकदा कढईसमोर बसली की भज्यांचे 6-7 गाणे होईपर्यंत हलत नसे. पिवळ्या फिकट पिठा भज्यांचा तिच्या भोवती ढीग पडे व त्यांच्या तेलकट वासाने दाट कोंडलेली झळ त्या झोपडीत नाविनाशी होत असे. चेहऱ्यावर घामाचे थेंब व त्यावर हलकेच मुलाम्याप्रमाणे पसरलेला जाळाचा लालसरपणा. संध्याकाळी काम संपवून मजूर घरी चालले की त्यांना पत्रावळीच्या तुकड्यावर 4-4 भजी देताना पांड्याची तारांबळ उडते. भजी खाली धुळीत पडतात. धूळ फू फू करून झाडून मजूर ती भजी खातातही. पण पांड्याचा उद्धार करीत मिरची भज्यांतील मिरचीचा तिखटपणा थोडा जरी कमी झाला तरी पांड्याला 4-6 रसरशीत शिव्या मिळत. पत्रावर धातूचे तुकडे ओतावेत त्याप्रमाणे शब्दांच्या कलकलाटाने अद्यापही झळकणाऱ्या उष्णतेवर ओरखडे उठतात.
पांड्याला ती भाषा समजत नाही आणि त्याला शिव्यांचेही काही वाटत नाही. तो चिवटपणे हसतो आणि वेळा हसतच स्वतः एक शिवी ठेवून देतो. अगदी हळूच कुणाला ऐकू जाणार नाही अशी, पण अगदी बोचरी आणि जातीवंत. एरवी गोठल्याप्रमाणे संवेदनाहीन वाटणाऱ्या मजुरांच्या कठोर काळ्या चेहऱ्यावर राग दिसतो. हसण्याच्या चिरा फुटतात. वात्सल्याचा ओलसरपणा पाझरतो. पण हे सारे अर्धा तासभरच. नंतर पुन्हा मनाची मुटकुळी बांधली जाते. पाहता पाहता पोरांना कडेवर आदळून बायका आपापल्या झोपड्यांकडे निघून जातात. पुरुषांच्या पाठीवर फावडी कुदळी, मागे चुरगळलेले पत्रावळीचे तुकडे, विड्यांची थोटके, भज्यांच्या तुकड्यांसाठी होणारी कावळ्यांची कर्कश फडफड. अंधार जमू लागला की त्यांच्या आकृती काळ्या गोठतात. शांत, स्तब्ध, सोशिक. भविष्याची भीती नाही, भूतकाळाचे दुःख नाही. दिवसापाठोपाठ दिवस विशाल अदृश्य हातातून हे वाळूचं कण सारखे संतपणे ओघळत राहतात. त्या भज्यांना इतर कोणी शिवत नसे, पण कोणीही आले तर पांड्या मोठ्या उत्सुकतेने साहेब भजी देऊ गरमागरम विचारत असे. त्या प्रश्नाने कोकणीच्या चेहऱ्यावर क्षणभर उत्सुकता दिसे, पण त्यावर कुणी खड्ड्यात घाल तुझी भजी आणि तूही जा तिथंच म्हटले की निर्डावलेला पांड्या पचकन दात दाखवी. पण कोकणीला मात्र राग येई व इतक्या श्रमाने ढीग पाडलेल्या भज्यांकडे ती असहायपणे पाही. तिचा खरोखरी काही दोष नाही. तिला भज्यांखेरीज काही येत नाही. ती आपल्याशीच एक शिवी पुटपुटते व आपले काम चालू ठेवते. आपल्याशीच पुटपुटते हे एका दृष्टीने बरेच आहे, कारण शिव्यांच्या देवाणघेवाणीचाच जर प्रश्न असता तर अख्ख्या मुदवाडात कोणी तिच्या वाऱ्याला ठरला नसता. कोणत्याही आगाऊ तयारीशिवाय तिच्या जिभेवर फुललेल्या शिव्या ऐकून एखादे हट्टी खेचरही मागच्या पायात लंगडू लागले असते. तिच्या जिभेवर फुललेल्या शिव्या ऐकून एखादे हट्टी खेचरही मागच्या पायात लंगडू लागले असते. तिला पांड्याविषयी वाटणाऱ्या प्रेमातही असेच काहीतरी मनमोकळे ओबडधोबड बळबळीत होते. रात्री जेवायला तिने त्याच्यापुढे प्रेमळपणे ताट ठेवले नाही आणि ते आदळताना सरळ हाताने वाढलेला भात खाली सांडला नाही असे कधी झाले नाही. भाकरीबरोबर खाण्यासाठी तुपात कालवून घातलेला गूळ तर तांब्या एवढा असायचा. दिवसभराच्या कामाने मरगळलेले ते पोर पेंगळ्या डोळ्यांनी भात चिवडू लागले की खाकी मारा असं काय तोंड झालंय, काय तुझा बापबीप उलथलाय की काय, काय गोमटं दिसतंय बघा रूप आजारी भटासारखं, प्लेगचं कोंबडं सुद्धा जास्त खातंय. अशी वाक्ये जिभेने सहज अंग झाडल्याप्रमाणे बाहेर पडत. सदुभाऊने फोन सुरू केला आहे. 5-6 वर्षापूर्वी मृत झालेल्या गाण्यांचे अवशेष वर्तुळे फिरून जिवंत होतात. काही मधून अद्यापही सुईच्या स्पर्शाने जुन्या जखमांतील कळ जागी होते. कोवळ्या पालवीची हुरहुर लागते, लालसा तापते. बाकीच्यांत संवेदना मेली आहे. कातडे जाड झाले आहे. सुई बोचते, पण आत काही जाणवत नाही. पण बहुतेकांत भावनांच्या मलिन चिंध्या फडफडतात. जखमेवर बांधलेल्या डोळे पुसलेल्या टेबलावर माशा घोंगावतात. जाड केसाळ कातड्याप्रमाणे बाहेर उग्र
नागड्या पसरलेल्या उन्हाची झळ इकडून तिकडे सुस्तपणे फिरते व तिच्यावर निंबोण्या निशब्द गळतात. कोणी बोलत नाही. केसांतून हात फिरवीत साळवी विमनस्पणे भजांकडे पाहतो. देशपांडे मळक्या ओल्या हातरुमालाने तोंड पुसतो. पांड्या कोपऱ्यात उभा आहे. दूर ड्रेजरचा भुंगा गोंगावल्यासारखा आवाज येतो. या कशाकडेच जोशीचे लक्ष नाही. खुर्चीच्या पाठीवर हात टेकून विसरभोळ्या डोळ्यांनी तो बाहेर पाहतो. त्याची दृष्टी झोपलेल्या बैलाला हळूच डिवचावे त्याप्रमाणे बाहेरच्या उन्हाला डिवचते. त्याचे मन अबोल होऊन एकाकी बसले आहे. हताश गोंधळलेले हा साळवी देशपांडे शेकडो मजूर पसरलेले गर्विष्ठ ऊन, ते ऊन चराचरा कापत येणारे एखाद्या भुकेल्या पोराचे रडणे, डोळ्यांसमोर पाहता पाहता उन्हात भुसभुशीत होणारा मातीचा डेकळा, ओल्या उच्छ्वासाची निंबाची झाडे, दगड पालथा करताच त्या खालून धडपडत इतस्ततः पसरणारे रंगीबिरंगी किडे, ही सारी आपण एकत्र कशाला आलो? आपला त्यांचा काय संबंध आहे? आपण सारी एका विशाल अज्ञात आकृतीतील रांगोळीचे ठिपके असूही आकृती की नुसते हजार तोंडाच्या अजस्त्र बुळबुळीत गांडुळाप्रमाणे वळवळणारी वेडी अर्थहीन गिचमिड वाऱ्याने निरनिराळ्या धाग्यांचा पुंचका एकत्र गोळा व्हावा, त्या गुंतवळीतून एक धागा बाहेर जातो, दुसरा येतो, त्याखेरीज संबंध नाही. दोन धाग्यांत आतड्याची ओढ नाही. जोशीच्या एकाकी स्वभावात आज आठवणीची चलबिचल होत आहे. कवड्या खुळखुळून टाकाव्यात त्याप्रमाणे तो त्या आठवणीने दान शोधतो. त्यांच्याकडे तो ओल्या हुरहुरीच्या विरल पडद्यांतून पाहतो. तो अगदी लहान असताना वारलेल्या आईची आठवण आज त्याच्या जड मनाच्या सांद्रीत उमलली आहे. काही वेळा कॉलेजमध्ये फक्त एकच टर्म आलेली कुमुद गुप्ते त्याला आठवते. नाजूक लिलीसारखा सुबक उभार, काळ्या फुलपाखराच्या पंखाप्रमाणे मखमली मदालस डोळे, तिचे हसणे डोळ्यात उगवे व मावळे. जोशी कधी एक शब्दही तिच्याशी बोलला नाही. एका टर्म नंतर ती निघून गेली. पण एखादे भरजरी वस्त्र काट्यावर अडकून जरीचा एक धागा राहावा व वस्त्र पुन्हा उडून जावे, त्याप्रमाणे तिची आठवण त्याच्या मनात राहिली. मन पोकळ झाले. निराशेची पोकळी फिरू लागली की तिचा चेहरा त्याला आठवतो. तिच्यापासून त्याची काहीही अपेक्षा नव्हती. पण तिची आठवण झाली की त्याच्या आनंदाला गहिरेपणा येतो. दुःखावर मार्दवाची जिलई चढते. आज तर त्याचे मन जास्तच दडपल्यासारखे झाले आहे. अगदी दिवसात असलेल्या एकुलत्या बहिणीकडून त्याला महिनाभर पत्र आले नव्हते. हे बाळंतपण अतिशय धोक्याचे आहे असे डॉक्टरने त्याला आधीच कळवले होते. आज सकाळपासून त्यांच्या डोळ्यांपुढे बहिणीचा अशक्त प्रेमळ चेहरा सारखा दिसत आहे. ठिबकणारा प्रत्येक क्षण हुरहुरीने अगदी पिंजून येतो. आज तरी पत्र येईल का? ती सुखरूप सुटली असेल की जोशी एकदम दचकतो. त्याच्या पायाला मऊ ओलसर काहीतरी लागते. त्या झोपडीत पडून असलेले कुत्रे त्याच्या पायाजवळ पडलेला
चकलीचा तुकडा घ्यायला जवळ आले आहे. चायला म्हणत जोशी बुटाच्या टोकानेच लात मारतो. ती खट्ट दिशी एका झाडावर बसते व किवकिवत ते कुत्रे 2 पावले मागे सरकते. पण त्याचे ते केविलवाने डोळे पाहून तो शरमतो व टेबलावरची आपली प्लेट कुत्र्यापुढे मोकळी करतो. पण त्याच्या मनाला लागलेली चिकट जळमटे काही नाहीशी होत नाहीत व ते शर्मिंदे होऊन किड्याप्रमाणे अंग आखडून बसते. छे, हे टपाल केव्हा येणार कुणास ठाऊक, तो चिडून म्हणतो. बाहेर झाडाखाली सावलीत काळी काळी चिंध्यांत गुंडाळलेली अनेक पोरे ठेवलेली आहेत. निंबाची पाने हलतात व निंबोण्याचे पिवळे ठिपके गळतात. मध्येच एखाद्या पोराचा रडण्याचा आवाज येतो व हलकेच विरून जातो. एखाद दुसरा कावळा किंचित खाली वाकून अगदी अंगातून खोल कर्कश आवाज काढतो व त्या स्वरांच्या कर्कश दातांमुळे तंग झालेले ऊन तरकल्यासारखे होते. इतक्यात कृष्णस्वामीची नजर बाहेर जाते. तो चटकन सरळ बसतो. देशपांडेही आश्चर्याने बाहेर पाहतो. मग साळवी, परांजपे सुद्धा बाहेर पाहू लागतात. तेथून फरलांग 1.5 फरलांगावर डेप्युटी इंजिनियर आठवले यांचे क्वार्टर्स आहेत. तेथे आठवलेंची बायको बाहेर आली आहे. इतका वेळ निपचित पडलेली त्यांची मने पाठ बाकदार करून हावऱ्या आसुसलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहतात. वास्तविक तिच्यात काहीच आकर्षण नाही. ती ठेवणी असून गबाळी आहे. गोबरेला पापडगालाचा चेहरा व पांचट दुधाच्या साईप्रमाणे वाटणारा मळका निस्तेच चितपावनी वर्ण. शिवाय तिला उजवा हात करा सारखा खाजवण्याची सवय आहे आणि नखाचे ओरखडे अनेक वेळा तसेच कोपरावर दिसतात. पण अनेक वेळा नुसतीच काचोळी घालून पदराने वारा घेत ती खिडकीत उभी असे किंवा अंगणात कॉटवर पडलेली दिसे. निव्वळ स्त्री देहाचे आकर्षण कुणालाच नव्हते. घट्ट मळलेल्या मासाच्या मजूर स्त्रिया डोक्यावर वाळूच्या टोपल्या घेऊन चालल्या की त्यांच्या बाणासारख्या ताठलेल्या शरीरातील उभार आणि वळसे साऱ्यांनाच परिचित होते. पण आठवलेल्या बायकोच्या हालचालीत नखरा होता. आपण काय करतो याची धूर्त जाणीव होती. तिच्यामुळे शरीर तापल्यासारखे वाटे. आठवलेच्या दारात पाताळाचा रंग दिसला की मन वत्सदिशी उठे व त्याच्या तोंडून भुकेची आसक्तीची लाळ गळू लागे. आठवलेची बायको दोरीवरचे कपडे गोळा करते व आत निघून जाते. इतका वेळ टांगलेली मने सैल होतात. कृष्णस्वामी मानेवरचा घाम पुसतो व हातातील सिगरेटकडे पाहतो. ती ओली आणि निर्जीव झाली आहे. तो शेवटचा एक झुरका घेतो व विटक्या चेहऱ्याने थोटूक बाहेर उडवतो. देशपांडे शर्टची बटणे काढतो. त्याच्या स्थूल देहावरून घामाच्या रेषा ओघळतात. जोशी खुर्चीच्या पाठीवर हनुवटी टेकतो व टेबलाच्या कडेवर बोट आपटत मनातच घुमणाऱ्या कोणत्या तरी गाण्याचा ताल धरतो व सगळ्यांच्या मनावर मुक्तेचे झाकण पडते. गुड इव्हिनिंग जेंटलमेन, कोणीतरी दारातूनच फुटक्या आवाजात म्हणते. कोणी त्याच्याकडे पाहत नाही. तो डिसोजा आहे हे सगळ्यांनाच न पाहता माहीत आहे. सदाभाऊच्या
सदुभाऊच्या कपाळावर एक आठी चढते व तो स्वतःशीच काही पुटपुटतो. सारे ऐसपैस बसले आहेत, पण कोणी जरासुद्धा सरकून डिसोजाला जागा देत नाही. डिसोजा टेबलाच्या कडेला टेकून उभा राहतो व जुन्या घरट्यासारखी दिसणारी हॅट जमिनीवर टाकतो. तिच्यातून धुळीचा एक फवाराच निघतो. डोळ्यांची चिपाडे झालेला त्याचा चेहरा जुन्या बुटाप्रमाणे सुरकुतला आहे. खाकी रंगाची त्याची पॅन्ट गुडघ्यावर गोल झाली आहे व खाली तिची सुते लोंबताहेत. युद्ध काळात तो कोणत्या तरी ऑफिसात कारकून होता, पण 10 रुपये लाच घेताना सापडल्यामुळे त्याला काढून टाकण्यात आले. तेव्हापासून तो खेड्यापाड्यात कोंबडीची अंडी गोळा करून त्यांचा व्यापार करीत असे. पण हे थोडेच दिवस टिकले. एखादे वस्त्र विरत जावे त्याप्रमाणे त्याचे आयुष्यच विरत गेले. आज त्याचा व्यापार बिपार काही नाही. कोणाकडे तरी लाचार होऊन 2 घास मिळवावे हेच त्याचे आयुष्य. एखाद्या डबक्यात पडलेल्या किडक्या उंडक्याप्रमाणे त्याचे जीवन त्या मुकाट पसरलेल्या माळावर वर खाली होत होते. पण हा म्हातारा मोठा गमती आहे. कोकणीच्या विशाल देहाचा उल्लेख तिच्याप्रमाणेच करण्याचे धाडस फक्त त्यालाच क्षम्य होते. आठवले, बायकोशी बोलताना कसा बारीक पिपाणीसारखा आवाज काढतो. कृष्णस्वामी बॉसशी बोलताना कसा चिकट होतो. या साऱ्या ठेवणीतल्या नकला त्याला पाठ होत्या. आज आल्यावर अंगातील घाणेरडा कोट काढून तो हॅटवर टाकतो व मानेवरून हात फिरवत घाम झटकतो. नंतर तो जणू त्याच कामासाठी मुद्दाम आल्याप्रमाणे चटकन उठतो व वेंधळा उभा असलेल्या पांड्याचे हात धरतो. नंतर काटकोनासारखे अंग वाकवून नाचू लागतो. तोंडाने हाय गो नाय गो कसले तरी कोकणी गाणे चमत्कारिक फुटक्या आवाजात चालू आहे. त्या दोघांच्या जिंकल्यासारख्या गिरट्या टेबल खुर्च्यांमधून अशा वेडेपणाने फिरू लागल्या की कपाटाजवळ डोळे पिचपिचत पडलेले कुत्रे चटदिशी उठून बाहेर जाते. त्यांच्या धक्क्याने टेबलावरचा तांब्या लवणतो व पाणी खाली ओतू लागते. अखेर ते दोघे बिरबिरत खोक्यावर आदळतात. पांड्या तेथेच अस्ताव्यस्त पडून खिंकाळतो. डिसोजा धापा टाकत परत येतो व सदुभाऊच्या टेबलावर बसतो. भाव, आम्हाला एक चाय द्या की. फुटके वेडेवाकडे दात दाखवत तो केविलवाण्या आवाजात म्हणतो. सदुभाऊ खुर्चीतच बैठक बदलतो व चुटकी वाजवून बेदरलेल्या कुत्र्यास आत बोलावतो, पण ते उंबऱ्यापर्यंतच येते. सदुभाऊ पांड्याकडे नजर टाकतो व एक शिवी हासडतो. पांड्या, घाल बाबा त्याच्या बोडक्यावर एक पोर्टभर चहा. जांभई देत देत तो म्हणतो. डिसोजा समाधानाचा सुस्कारा सोडतो व टेबलावरच ऐसपैस बैठक मारतो आणि एखाद्या कोंबड्याने डोळ्यांवर कातडे पसरून मग बाजूला करावे त्याप्रमाणे साऱ्यांकडे पाहत तो डोळा मिचकावतो. ते पाहून साऱ्यांना हसू कोसळते. आड्याकडे पाहून भला मोठा आ करत कृष्णस्वामी देशपांडेच्या पाठीवर थाप मारतो, पण त्याचे हसणे अर्ध्यावरच मरते. एखादी अळी उचलून टाकत असता ती टचदिशी चिरडून बोटे चिकट व्हावी आणि मन मलिन व्हावे तसे त्याला वाटते. त्याला शरमल्यासारखे वाटते. त्याचा गळा चोंदल्यासारखा होतो व डिसोजाविषयी एकदम त्याला चिकट ओलसर अशी अनुकंपा वाटू लागून त्याचे मन तिने जडबडून जाते. देशपांडे शेवेची प्लेट पुढे घेतो व वेळ काढण्यासाठी एक काडी तो तोंडात टाकू लागतो.
पण थोड्या वेळाने त्या मऊ बेचव पिठाचा त्यास एकदम कंटाळा येतो. पांड्या, हे शेव आहे की तुझ्या बापाची दाढी आहे? देशपांडे ओरडतो. चल उचल हे आणि ब्रेड घेऊन ये. पांड्या पुढे येतो. त्याचा चेहरा अजूनही लाल तेलकट दिसतो व त्या वेड्या हसण्याचे काही तुकडे त्याच्या चेहऱ्यावर अद्याप आहेत. आता ब्रेड कुठला साहेब? चकली घ्या, खिंकाळतच तो म्हणतो. सरदारजी गेले आणि ब्रेडही गेला. देशपांडे एकदम वरमतो व शेव बाजूला करतो. सरदारजीच्या उल्लेखाने सारेजण अस्वस्थ होतात. त्या एकदम मुकाट झालेल्या झोपडीत निंबाची हालचाल, ड्रेजरचा आवाज फार मोठे वाटतात. डिसोजाला एक चावट गोष्ट आठवली आहे, पण ती सांगण्याचा मोह तो आवरतो. जोशी एकदम उठतो व खिडकीपाशी जाऊन उभा राहतो. साऱ्या झोपडीवर एखाद्या काळ्या विशाल पक्षाची अशुभ छाया पडल्यासारखी होते. सरदारजी हा शीख ड्रेजरवर काम करीत असे. त्याचा 6 फूट दिप्पाळ देह दुपारपासून संध्याकाळपर्यंत घामाने निथळत असता एखाद्या शिलाकृतीप्रमाणे स्तब्ध व भीतीदायक वाटे. सरदारजी कधी कोणाशी फारसे बोलत नसत. त्यांनी पांड्याला एकदा वाहना घेऊन दिल्या. मधल्या सुट्टीत सरदारजी समोर येऊन बसले व त्यांनी बंधनी हातरुमालाने आपली केसाळ छाती पुसली की पांड्या एक मोठा ब्रेड व पाण्याचा तांब्या त्यांच्या पुढ्यात ठेवत असे. तेव्हा तुकडा खाली उतरवला की तो बंधनी हातरुमाल धाडीवरून डोक्यावर बांधत सरदारजी पुन्हा ड्रेजरवर तयार असत. त्यांचे काम अशा वेड्या राक्षसी नियमितपणे चालत असे की पुढील विक्राळ दत्ताच्या जबड्याप्रमाणे सरदारजीही त्या यंत्राचाच एक भाग आहे की काय असे वाटे. पंजाबात सरदारजी एका अत्यंत श्रीमंत घराचे मुख्य होते. शिवाय त्यांचे मोटारीच्या सुट्या भागांचे एक प्रचंड दुकान होते. पण फाळणीच्या उत्पातात त्यांचे घराणे मातीमोल होऊन नामशेष झाले. त्यांचे हातपाय बांधून त्यांच्या डोळ्यांसमोर घरातील 19 जणांना गोळ्या घालण्यात आल्या. पण त्यांच्या डोळ्यांपुढे धगधगले ते दृश्य निराळेच होते. त्यांची धाकटी मुलगी कुशवंती म्हणजे साऱ्या घरातील डाळिंबाची कळी होती. त्या श्रीमंती ऐशारामी घरात खुद्द सरदारजींच्या रेशमी कपड्यांपेक्षा तिच्या पायातील सपाटा जास्त मूल्यवान असत. तिच्या चेहऱ्यावर सूर्याचे किरण चिक्कनच्या पडद्याखेरीज कधी पडले नाही. वाऱ्याच्या कोमल गंधाखेरीज वारा कधी तिच्या शुभ्र उरोजाला लागला नाही. पण सरदारजींच्या डोळ्यांसमोर त्यांनी ज्यावर निरतिशय प्रेम केले ते सारे उद्ध्वस्त, भग्न, मलिन झाले. ते पाहताना त्यांचा डोळा देखील ओलावला नाही, इतके त्यांचे मन बधीर झाले होते. जेथे पाऊल टाकताना नवाबांना आनंद व्हावा तेथे कलईवाल्यांनी पथाऱ्या पसरल्या. राजशाही पलंगांना बकऱ्या शेळ्या बांधल्या गेल्या आणि वणव्यानंतर जळून काळवणलेली घरे आणि मने पाठीमागे आर्त तळमळली. एकट्या सरदारजींना मात्र मुद्दामच सोडले. ते बधीर मेलेल्या मनाने खाली सरकत सरकत मुदवाडला आले होते. ते कधी कोणाशी सलगीने वागत नसत. एखादे भूत कोंबडा आरवल्यावरही चुकून या जगात राहावे त्याप्रमाणे ते चालत्या बोलत्या जगात वावरत. आजूबाजूच्या माणसांच्या विनोदातील आनंद त्यांना समजत नसे. त्यांची दुःखे त्यांना क्षुद्र वाटत. जे पाहू नये ते पाहिल्यामुळे शापित झालेल्या मानवाप्रमाणे त्यांचे जळके मन एखाद्या गिधाडाप्रमाणे त्या माळावर बसले होते व त्याच्या शरीरातून एक एक दिवसाचे पीस गळून पडत होते.
जे पाहू नये ते पाहिल्यामुळे शापित झालेल्या मानवाप्रमाणे त्यांचे जळके मन एखाद्या गिधाडाप्रमाणे त्या माळावर बसले होते व त्याच्या शरीरातून एक एक दिवसाचे पीस गळून पडत होते. क्रूर जबड्याचा ड्रेजरचा दांडा त्या जळत्या उन्हाच्या तबकडीवर गोलाकार फिरत असे आणि संध्याकाळी काम संपल्यावर किंचित दूर उभे राहून सटकन कोयंड्याची दोरी ओढली व तो दांडा धाडदिशी कोसळून त्याचे 2.5-3 फूट लांब दात जमिनीत रुतले की तो ड्रेजर व सरदारजी या दोघांचाही एक दिवस तशाच जडपणाने अंधारात सरपटत असे. एकदा ते साऱ्यांबरोबर 40 मैलांवर असलेल्या नंदगावला जीपमधून गेले होते. बाकीच्यांनी 2-2 चित्रपट पाहिले. बोटावर ओतल्याप्रमाणे सळसळणारे रेशमी कापड घेतले, पण सरदारजींनी लहान भोपळ्या एवढे एक लाल भडक सफरचंद घेतले. त्यांच्या भूतकाळातील कोणत्या लाल मधुर आठवणी त्याभोवती गुंडाळल्या होत्या कोणास ठाऊक. परत येताना ते आपल्या मखमली अस्तनीने ते फळ सारखे पुसत होते व मान किंचित वाकडी करून त्याच्या रेशमी रंगाकडे पाहत होते. आपल्या मकानाकडे जाताना ते मध्येच थबकले. मजुरांची 2 पोरे आश्चर्याने आशेने त्या फळाकडे पाहत होती. सरदारजींनी एकदा त्या फळाकडे पाहिले व किंचित खांदे उडवून त्यांनी ते फळ त्या पोरांना देऊन टाकले. नंतर 15-20 दिवसांनी ती हकीकत घडली. ऊन असे करकरीत पडले होते की थोड्या अंतरावरील माळ झळीने पाण्यात असल्याप्रमाणे थरथरत होता. कपाळावरचे कातडे तापून वाळल्या शेंगेप्रमाणे तडकते की काय असे वाटे. झाडे ताटल्याप्रमाणे दिसत होती आणि धुळीतून चालताना पायाखाली जर सावली असलीच तर तिची किनारही पावलाबाहेर दिसत नव्हती. या धगधगणाऱ्या वणव्यात ड्रेजरचे झगझगीत दात मात्र लचके तोडत होते. लवलवणारा माळ, त्याला चिकटलेली भेदरलेली झाडे, त्यावर ड्रेजरचे दात फिरताना उमटणाऱ्या 6 तेजा रुद्र सर्पांच्या रेषा, एखाद्या हिमदेशी पशूच्या कातड्यावर खाजवल्याप्रमाणे 6 लोखंडी बोटे तप्त उन्हात फिरत, माळाची कंपित रेषा व या दाताच्या उभ्या रेषा यांचे एक वस्त्र विणले जात होते व सुरवंटाभोवती गुंडाळल्याप्रमाणे सरदारजीच्या मनाभोवती गुंडाळले जात होते. माळ, झाडे, दात, लाल, हिरवी, पांढरा, 6 राक्षसी नखांचे बेभान अविश्रांत ओरबाडणे, या साऱ्यात काहीतरी विलक्षण भीषण आकर्षण होते. जणू हे सारे प्रथमच पाहिल्याप्रमाणे सरदारजींचे डोळे विस्फारित झाले. नंतर काय झाले कुणास ठाऊक, एखाद्या यंत्रात बिघाड झाल्याप्रमाणे त्यांच्या डोक्यात चक्रे निसटली. दांडे एकमेकांवर आदळल्याचा प्रचंड आवाज झाला व त्यापासून निर्माण झालेल्या ठिणग्यांनी त्यांचे सारे शरीर बधीर झाले. एकदम ड्रेजरचा आवाज झाला व सारे शांत झाले. नंतर अर्ध्या पाऊण तासाने जोशीचे लक्ष तिकडे गेले. मधल्या अर्ध्या तासाच्या सुटीखेरीज
सतत चालू असलेला ड्रेजर एकदम बंद पाहून त्याला चमत्कारिक वाटले व कृष्णस्वामीला घेऊन तो सरदारजीकडे गेला. सरदारजी जमिनीवर पसरले होते. ड्रेजरचा दांडा खाली पडला होता व ते 6 दात त्यांच्या शरीरातून खाली जमिनीत रुतले होते. एकाच धडकीने त्यांचे अर्धवट गळलेले मन त्या वणव्यात आता नेऊन पडले होते. सरदारजींच्या उल्लेखाने सारेच दडपल्यासारखे होतात. कोणाच्याही मनावर साध्या शब्दाचा बुडबुडा नाही. चुलीतून निघणाऱ्या सुस्त चावऱ्या धुरामुळे तर आत जास्तच कोंदट वाटते आणि तापलेल्या स्पंजाप्रमाणे वाटणाऱ्या त्या केसाळ धगीत सारी कुंद मने गुदमरून वर खाली राहतात. पण तो बदलून आलेला जाधव हाय, तो घेत नाही काय तुझा ब्रेड भाव? डिसोजा विचारतो. ड्रेजरवर काम करणाऱ्या प्रत्येकाने ब्रेड घेतलाच पाहिजे अशी त्याची समजूत आहे की काय कोणास ठाऊक. सदुभाऊ त्याच्याकडे निरखून पाहतो व चघळत असलेल्या पानाचा बोकणा तो एका गालात गोळा करतो व पचकन थुंकतो. त्याची पिंक उंबऱ्याजवळ उभ्या असलेल्या कुत्र्याच्या अंगावर पडते. तो काय ब्रेड खातोय बोकललेंडीचा? सगळ्यांकडे वळून सदुभाऊ म्हणतो. अहो, तो मोठा बालिस्टरच लागून गेलाय. घरात बांधून आणलेली एक साजूक चपाती खातोय काय? हातरुमालाने ग्लास 100दा पुसतोय काय? आमचं हॉटेल म्हणजे काय अगदी शेणलेली म्हैस बघा. मोठं नाजूक काम आहे. घरी गेल्यावर बायको त्याला बाटलीत घालून बूच घालते की काय कोणास सांगू. पांड्या खदा हसतो अगदी मनापासून हातभर लांब. डिसोजा देखील ओठांची चाळवाचाळव करतो. पण जोशीचे उदास मन सरदारजीच्या आठवणीने भिजते. ठिकठिकाणी उगवलेल्या मातीच्या ढिगांच्या झाडांच्या सावल्यांना आता आठवणींची ठिगे चिकटलेली आहेत असे त्याला वाटते. कृष्णस्वामी ही गप्पच आहे. देशपांडे समोरील प्लेटमधून एखाद दुसरी शेवेची काडी चघळतो. एखादे अंडे उकडत असावे त्याप्रमाणे त्या 1000 सुयांचे फाटे असलेल्या उन्हात सुभाष हॉटेलची झोपडी बघत आहे. साळवी 4 वेळा घड्याळाकडे पाहतो. डिसोजा हात रुमालाच्या चिंधीने सुकल्या बांगड्यासारखा दिसणारा चेहरा पुसतो. पांड्या देखील उभे राहून पाय दुखले म्हणून कोपऱ्यात पेटीवर टेकतो. फक्त फोनोची निर्लज्ज करकर मात्र सांडपाण्याच्या ओळाप्रमाणे वळसे घेत घेत त्या साऱ्या कुंद आंबलेल्या मनाभोवती फिरत आहे. तो आला नव्हे काय अमीन? एकदम पांड्या ओरडतो. आलं टपाल. ताबडतोब जोशी, कृष्णस्वामी, देशपांडे सारेजण दारात उभे राहतात. समोर लाल नागिणीप्रमाणे गेलेल्या पायवाटेच्या कडेला जीप उभी आहे. टपालाची पिशवी घेऊन अमीन धुळीचे फिसकारे उडवत सावकाश झोपडीकडे येत आहे. हलका इतका वेळ सुस्त पडलेली मने आता गजबजून उठतात व अपेक्षेने थरथरतात. जोशी ओठांवरून जीभ फिरवतो व आत येऊन कौल लावून बसल्याप्रमाणे खुर्चीवर मुकाट बसतो. कृष्णस्वामीच्या डोळ्यांतही अधीरता आहे. त्याच्या वृद्ध वडिलांचे ऑपरेशन होते व त्याने पाठविलेल्या तारेला काही उत्तर आले नव्हते. पांड्या तर दांडीवरच बसल्यासारखा दिसतो. सदुभाऊला पत्रात काहीच उत्सुकता नसते, पण तो तोंडात नवे भरण भरतो व कपाटाला टेकून उभा राहतो. काय भाव, तुला भी लिवतोय कोणी दादा?
काय भाव तुला बी लिहितोय कोणी दादा? डिसोजा विचारतो. सदुभाऊ थोडा वेळ हसतो. अर्थहीन, औपचारिक. आम्हाला कोण पत्र लिहायला बसतंय बाबा, तो म्हणतो. आमचं सगळं पांढरं स्वच्छ होऊन बसलंय. कोकणीलाही राहवत नाही. पंचाच्या तुकड्याला हात पुसत ती स्वयंपाकघराच्या दारात उभी राहते. पत्रांचे एक लहानसे बंडल अमीन डेप्युटीच्या घरात टाकतो आणि झोपडीकडे येतो. त्याला मध्ये घेऊन सारा घोळका आत येतो. जोशी उठून त्याला आपली खुर्ची देतो. अमीन रुमाल मागे सारतो व बाहीने कपाळावरील घाम टिपतो. हुश, काय रखरखत, तो म्हणतो. पांड्या, या अमीनला एक चहा दे रे. देशपांडे लगबगीने ओरडतो. पण पांड्या जागचा हलत नाही. आज त्याला बापाकडून पत्र येणार होते आणि ते पत्र आले तर अमीनसाठी सिंगल चहा गेला खड्ड्यात. मग पांड्या चालला शीट वाजवीत आपल्या गावी. अमीन एक सुस्कारा सोडतो व पिशवीचे छोटे कुलूप काढतो आणि तिच्यातून पत्रांचे एक फुसकुले बंडल काढतो. तेव्हा साऱ्यांची डोकी एकदम त्याच्याजवळ येतात. अरे अरे, हे काय पांड्या, सिनेमातल्यासारखं एक खांद्याच्या खांद्यावर डोकं ठेवतोस की? सगळ्यांकडे पाहत डोळे मिचकावत अमीन म्हणतो व ही करत गुदगुल्या झालेल्या म्हाताऱ्या माकडासारखा असतो. पण त्याच्या या अवेळी विनोदाकडे कुणाचे लक्ष नाही. तो बंडल सोडतो. कृष्णस्वामी करिता एक शब्दकोड्याचा फॉर्म होता. किंचित चिडून तो हातात घेतो व आणखी काही आहे की काय ते पाहू लागतो. देशपांडे करिता एक पत्र होते आणि नटीचे निरनिराळे फोटो असलेले एक कॅलेंडर होते. बरं का पांड्या, तुलाही एक पत्र आहे, अमीन म्हणतो. पत्र म्हणताच पांड्या वितळतो व पत्र घेताना त्याचा हात थरथरतो. पण त्याचे पत्र म्हणजे एक कार्ड आहे. पूर्वीसारखेच एक कार्ड पाहताच ते पोर हबकाच खाते. जोशी त्याचे पत्र वाचून दाखवतो. आजी फार आजारी होती. मी गाव सोडून मुंबईला जात आहे. 3-4 महिन्यात येऊन घेऊन जातो. हे पत्र ऐकून पांड्याच्या हातापायातील जोमच ओसरून जातो. त्याचे भाबडे डोळे चिघळून पाण्याने भरतात व कोपऱ्यात अंग टाकून तो मुसमुसू लागतो. देशपांडे अद्याप पत्र वाचत आहे. त्याच्या मागे साळवी उभा आहे. प्रथम बिचकत नंतर निर्ढावून तो मान लांब करतो व मोठ्या उत्सुकतेने तो देशपांडेचे पत्र वाचू लागतो. त्याचा श्वास खांद्यावर पडताच देशपांडे चमकतो व साळवीकडे आश्चर्याने पाहतो. साळवी अगदी खजील होतो व अंग चोरतो. सारे जण आपल्याकडेच रोखून पाहत आहेत असे वाटून तो काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो आणि चेहरा लालसर करून दरवाजातून बाहेर पडतो. पैसे पाठव, पैसे पाठव. पत्र वाचून ते फडकावत देशपांडे म्हणतो, आमच्या पिताजींना म्हणे बेळगावची हवा सोसत नाही. मुदवाडची हवा कोरडी आहे ना, तेव्हा म्हणे 1 महिना येईन म्हणतो. छान, म्हणजे आम्ही खलासच झालो. तो पत्र पुन्हा एकदा वाचतो व नंतर फाडून टाकतो. तो मग कॅलेंडरची गुंडाळी सोडतो. ती चित्रे पाहताच त्याचे डोळे किंचित आकुंचित होऊन भुकेले होतात. वाह, मस्त, ब्युटिफुल, तो उद्गारतो. झिरझिरीत वस्त्राखालून
हजार डोळ्यांनी पाहणारे भरदार मांसल भाग एकदम उष्ण रसरशीत झाल्यासारखे वाटतात. अधाशी नजरेने तो ती वस्त्रे सुद्धा बाजूला सारतो व त्यांच्या गुलाबी धुंद चढ उतारांवरून त्याचे डोळे गोगलगाईसारखे चिकट सरपटू लागतात. तो म्हणतो, खरंच मस्त हा. तो मोठ्याने हसतो व पायात बूट चढवतो. नंतर किंचित लंगलत हातावर कॅलेंडरची सुरळी बडवत तो जाण्यासाठी उठतो. पण जोशी मात्र स्तब्ध आहे. आजही त्याला बहिणीकडून पत्र नाही. तोंड न फुटलेल्या गळवाप्रमाणे त्याची विषण्णता सारखी ठसठसते. एकदा त्याला वाटते उठावे व ताटकन जाऊन पाहून यावे बहिणीला, पण भेट होईल का? नाहीतर त्याच्या मनावर पुन्हा भीतीचा केसूरकिडा सरपटू लागतो. कुशंकांची वेडीवाकडी भयान चित्रे नाचू लागतात. केसाळ कर्कश ओरडणारी आंधळी आणि वाट चुकल्याप्रमाणे गोंधळलेले त्याचे मन व्याकुळ होते. अमीन, आत एखादं पत्रबित्र राहिलं नाही ना पिशवीत? तो चाचरत म्हणतो. त्याच्या चेहऱ्यावर एका लहान लाचार हास्याचा डागही आहे. माझं एक फार महत्त्वाचं पत्र यायचं होतं आज. त्याच्याकडे न पाहता अमीन पिशवी त्याच्याकडे सरकवतो. तिच्यात काही नाही. जोशी किंचित शरमतो. शर्टाची बटणे अडकवीत हातरुमाल तोंडावरून फिरवतो उगाचच आणि लगबगीने दरवाजाकडे वळतो. थांब रे जोशा, मीही आलोच, कृष्णस्वामी म्हणतो. विमनस्पणे तो कोड्याची प्रवेशपत्रिका चुरगळतो व कुत्र्यापुढे फिरकतो. ते दोघे दरवाजाजवळ येतात. तोच अमीनच्या अरेच्या या उद्गारांनी थबकतात. अमीन हातातील पत्राकडे पाहतो व काही न बोलता खांदे उडवत ते पत्र टेबलावर टाकतो. जोशी त्या पत्रावरील पत्ता पाहतो. सरदारजीचं पत्र आलंय की, तो आश्चर्याने म्हणतो. सरदारजीच्या कोणत्याही नातलगांचा मित्रांचा त्यांना पत्ताच लागला नव्हता. तेथल्याच 4 चौघांनी मिळून सरदारजींच्या आयुष्याचे शेवटचे धागे जुळवून गाठ मारली होती. ज्या वस्तूंना इतरांनी हात लावलेलेही सरदारजींना खपले नसते, त्या साऱ्या साध्या निकट वस्तू मजुरांनी उचलल्या, हाताळल्या. त्या पाहून दात विचकत त्यांनी आनंद दाखवला, तर काहींविषयी नाके मुरडून त्या फेकून दिल्या. आणि आता इतक्या दिवसांनंतर कुणाला तरी सरदारजींची आठवण झाली व त्याने ते पत्र लिहिले. कदाचित उत्सुकतेने, अपेक्षेने, प्रेमळपणाने, पण आता ही उत्सुकता आणि प्रेम व्यर्थ गेले होते. त्या भयान माळरानावर कुडचाभर पाणी ओतल्याप्रमाणे हे पत्रभर प्रेम मुरून सारे वाया गेले होते. आला की नाही उपद्व्याप. टेबलावर रुमाल आपटीत अमीन म्हणतो. आता हे पत्र परत घेऊन गेले पाहिजे. सरदारजी मेला म्हणून मास्तरला सांगितलं पाहिजे. नसतं लचांडच चिकटलं की. नाहीतर काय. जोशी पत्र टेबलावर ठेवतो व जड बोटलेल्या मनाने कृष्णस्वामी बरोबर बाहेर पडतो. तो गेल्यावर अमीन ते पत्र उचलतो व पिशवीत कोंबतो. नंतर पुन्हा एक क्षणभर विचार करून ते बाहेर काढतो व फाडून टाकतो. त्याचे काम आता झाले आहे. तो जाण्यासाठी उठतो. डिसोजा एक जांभई देतो व पांड्याकडे पाहतो. कमरेत लाथ घातल्याप्रमाणे खचलेले ते पोर अद्यापही फुसफुसत आहे.
व त्याची पाठ घुसळते आहे. डिसोजा त्याच्याजवळ जातो व त्याची पाठ थोपटल्यासारखी करतो. यापेक्षा अधिक आपण काय करणार या जाणीवेने किंचित वाकलेली, मळकट कापडाच्या ओल्या चिंधीप्रमाणे निर्जीव वाटणारी त्याची आकृती नंतर बाहेर रस्त्यावर सरपटते. कोकणीची भजे करून संपली आहेत. ती दारातून बाहेर येते व पाठीमागे हात पुसत पांड्याजवळ येते. त्या बावळट मठ्ठ चेहऱ्याच्या पोराचा तिला खरोखरच फार लळा आहे. त्याला रडताना पाहून तिलाही अंग फाटल्यासारखे होते. पण त्याही भावनेच्या मागे पांड्याला बापाचे बोलावणे आले नाही. एखादी 2-4 महिने तरी तो आपल्याजवळ राहणार असा थोडा स्वार्थी आनंदही तिच्या परातीसारख्या मनात होताच. ती पांड्याची मानगूट धरते व त्याला आपल्याकडे फिरवते. काय रे घोबडा, काय कोणी उलटलं होय तुझं? ती खेकसते. मी जिवंत आहे की रे अजून, रांजणा एवढी. तुला गिळायला तरी काही कमी पडत नाही ना? मग तोंड का झिरपतंय पोतेऱ्यासारखं? त्या शब्दांनी तर पांड्याचे रडणे जास्तच वाढते. लालसर ओले तोंड घेऊन एखादी बाटली हलविल्याप्रमाणे तो पुन्हा घुसळू लागतो. त्याची गोल टोपी बाटलीवरील बुचाप्रमाणे वाटते. तू तुझ्या म्हणत कोकणी बोटे झिडकारते व त्याच्या बाजूला फतकल घालून बसते. बाहेरच्या उन्हाचा उद्दामपणा संपत येतो व निंबाच्या पानांतून एखाद दुसरी झुळूक निंबोण्या उधळत बाहेर पडू लागते. खाली ठेवलेल्या पोरांचा रडण्याचा आवाज गळ्याभोवती गुंडाळलेला पट्टा सोडावा त्याप्रमाणे आता लांबलचक होतो. टेबलावरील पाण्याचे ओघळ वाळतात आणि चिकट झालेल्या कपांवर माशा आता निर्धास्तपणे विसावतात. थोडा वेळ निरनिराळ्या भावनांच्या कुजबुजीने बावरलेली झोपडी आता आंधळीप्रमाणे घुमी उदास बसली आहे. स्वयंपाकघरात पेटलेल्या जाळाला जमू लागलेल्या अंधारात नवी जिलई चढू लागते. मळक्या मांजराच्या कातड्याप्रमाणे दिसणाऱ्या टॉवेलने सदूभाऊ अंग पुसतो व मागील खिळ्यावर अडकवलेला मखमलीचा सदरा अंगात घालतो. फोनोचा करणा काढून तो टेबलाखाली ठेवतो व आळस झाडून टाकतो. पण तसे करताना तो मध्येच म्हणतो, एखाद्या जीर्ण वस्त्रात बांधलेले धान्य कापड फिसकून खाली गळून पडावे त्याप्रमाणे त्याचे मन फिसकल्यासारखे होऊन हलके पोकळ निर्जीव होते. त्याला डिसोजाचे शब्द आठवतात. हसत आपण दिलेले उत्तरही त्याला आठवते. इतक्या अनेक वृक्ष दिवसांनी तांब्याच्या नाण्यात एखादा रुपया चमकावा त्याप्रमाणे त्याला बायकोची आठवण येते. चांगली उंच सुरमाड बाई, सदा काचा घालून केळीच्या काल्यासारख्या पेंढऱ्या दाखवायची. तशी थोडी मिजाजखोरच आणि काही खपवून न घेणारी. तिला राधा काकूची भानगड आवडली नाही व ती सरळ त्याला सोडून गेली. पण जाताना तिने आपल्या मुलीलाही बरोबर नेले. ती मुलगी थोडी वेडसरच होती आणि दिसायलाही फारशी चांगली नव्हती. पण इतक्या दिवसानंतर ती एकदा भेटली असती. अंगापेराने वाढलेली ती पोर कोठे आहे, सुखी आहे का, याविषयी कोणी जर 2 ओळी लिहिल्या असत्या तर त्याच्या निर्बुद्ध सुस्त म्हशीसारख्या मनाला थोडे
बरे वाटले असते. विशेषतः आज तर ती जाणीव विशेष तीव्रतेने होते. पण सदुभाऊ व्यवहारी दृष्टीने ती धारदार बोचक जाणीव फुंकरून टाकतो. कागदाचा कप्ता तरंगत तरंगत जमिनीवर स्थिर व्हावा त्याप्रमाणे हा दुःखाचा कण त्याच्या मनावर स्थिरावतो व उसळलेली ही जुनी कळ जागी होऊन विरून जाते. उन्हात दापा टाकत असलेला माळ आता शांत होतो. साऱ्या पसाऱ्यावरचे काम आता गोठते आणि 100 पायांचा किडा सरकावा त्याप्रमाणे मातीच्या ढिगामागून मोठमोठ्या चरांच्या कडेने मजुरांची रांग वळवळत रस्त्याच्या लाल जिभेवरून झोपडीकडे येते. अदृश्य हातांतून सळसळ गळणारी वाळू गेल्या दिवसांची पाने चुरगाळत येत्या दिवसाच्या काटेरी फांद्या हाताने सरकवत त्यांची रेषा संथपणे सहनशील गतीने हलते. इतका वेळ उंबऱ्यावर उभे असलेले कुत्रे सदुभाऊच्या पिचकारीचा डाग अंगावर तसाच घेऊन आत येतो. ते पाठ वाकवून अंग ताणल्यासारखे करते व लगेच टेबलाखाली समोरील पायावर डोके ठेवते आणि उकिडवे बसून गुडघेजवळ घेतलेल्या एखाद्या झिपऱ्या म्हातारीप्रमाणे दिसणाऱ्या झोपडीच्या कुशीत हाडे पसरून देते. इतका वेळ उंबऱ्याजवळ उभे असलेले कुत्रे सदुभाऊच्या पिचकारीचा डाग अंगावर तसाच घेऊन आत येते. ते पाठ वाकवून अंग ताणल्यासारखे करते व लगेच टेबलाखाली समोरील पायावर डोके ठेवते आणि उकिडवे बसून गुडघेजवळ घेतलेल्या एखाद्या झिपऱ्या म्हातारीप्रमाणे दिसणाऱ्या झोपडीच्या कुशीत हाडे पसरून देते. कथा समाप्त. गुंतवळ नावाची कथा समाप्त.